आमच्या मागे तर 7:30 हायचे. काय झालं ते पुढे जाऊन सांगतो. लाईक फॉलो आणि कमेंट करून घेतो. तर कसं आहे मंडळी, सकाळी दिसले आपल्याला हनुमान दादा आणि त्यांना काय आपण कॅमेऱ्यात घेतलेलं आवडलं नाही. मग जाऊन द्या म्हणलं, ते आपल्याला म्हणा लागले आता कॅमेरा बंद कर दे. आणि आज लागणार होता आपला रिझल्ट, त्याच्यामुळे आलो होतो मंदिरामध्ये. मग काय घेतलं दर्शन आणि निघालो कॉलेजकडे. कॉलेजमध्ये येऊन पाहतो नेसता गजाननच होता आणि तो मोबाईलवरच चिपकेला होता. आणि तू कोण आहे रे? मैं बाबा टिल्लू बीटेक फ्रॉम कानपुर. आणि लवकर काही रिझल्ट लागणार नव्हता. म्हणलं मग आता जाऊन दे, चल बाहेर फिरून येऊ. याने घेतली गाडी आणि निघालो बाहेर. आणि तेवढं त्याच्या ध्यानात आलं की आपला जार संपलेला आहे. मग काय निघालो जार घ्यायला. भरला जार, टाकलं गाडीत आणि निघालो पुढं. पण भाऊचं नशीब इतकं दलिंदर, टायरच पंक्चर करून टाकलं. मग काय हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. कोणाला स्वर्गाचा किंवा नरकाचा द्वार पाहायचा काय? या मग इथं हायवेवर दाखवत तुम्हाला. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि याचं काम केलं आणि निघालो आम्ही आमच्या गावाकडं. आणि आलो आपल्या इथं भावाच्या दुकानामध्ये. आणि मालकास काय सांगा बरं का कमेंट करून, नाद कारच नाही. आणि आज होता अजय विजयचा बर्थडे. मग काय गेलो डेअरी मध्ये, घेतला केक. कस काय पाहा बरं का, केक घेतला आणि निघालो तिकडं. गाडी टाकली 2 स्टँडवर. आणि तुम्हाला वाटत असं हे कोण आहे, ह्यो शबनमचा आशिक होता बरं का. ह्यो पण आहे बरं का त्याच्यातला. जस काय आमदारचा बर्थडे होता, इतकी गर्दी जमली होती. आणि डायरेक्ट शाला आणली भाऊ यांच्या सत्काराला. आणि इकडून हार पण आणला होता. गाडीलाच घातली सगळे हार आणि ते. गाडीवर लगेच केक ठेवला आणि इकडे सत्कार सुरू झाले. हो पाहायला कसा हसतोय. लगेच इकडे पण दोघांचे सत्कार झाले आणि लगेच केक कापायला लागले. पण भाऊ इतके भयानक लगेच चाकूच मोडून टाकला. खोपडी फिपडीत काही फोडली नाही. तर काय का, आपण खाली युट्यूबची लिंक दिलेली आहे, सबस्क्राईब करून घ्या बरं का. आणि हा एका सबस्क्राईब वर तुम्हाला गिफ्ट फ्री आहे बरं का. करून पाहा एकदा. लिंक आपल्या बायो मध्ये आणि कॅप्शन मध्ये दोन्ही कल्पने बरं का. चला आता भेटून द्या ब्लॉग मध्ये.